Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English Activity 27. Activity number 27 मध्ये आपण Using Reference Material Effectively हा भाग पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी मधील पहिला पॉइंट आहे लर्निंग आउटकम्स म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. Students can learn how to find the meaning of difficult and unknown words. विद्यार्थी कठीण किंवा नवीन शब्दांचे अर्थ कसे शोधायचे हे समजून घेतील. Students can learn how to use electronic technique in education. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये कशा प्रकारे करायचा याविषयीची माहिती विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीमध्ये घेतील. Instructions for teacher. Show the students how to find difficult and unknown words. शिक्षक विद्यार्थ्यांना कठीण किंवा नवीन शब्द या शब्दांचे अर्थ कसे शोधायचे याविषयीची माहिती सांगतील. Take ample practice of words. पुरेशी प्रॅक्टिस विद्यार्थ्यांची घेतली जाईल. हँडल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर काळजीपूर्वक करायचा आहे. यूज चिल्ड्रन सेफगार्ड्स फ्रॉम द साइट्स टू सेक्युअर फ्रॉम कुकीज. कुकीज म्हणजे cookies are small files that websites send to your device that the site then use to monitor you and remember certain information about you. काही वेबसाईट्स ओपन केल्यानंतर काही कुकीज आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये मग कम्प्युटर असेल किंवा मोबाईलमध्ये एंटर करतात आणि आपली माहिती त्या वेबसाईटवरती जात असते. कदाचित त्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो किंवा त्या कुकीजच्या माध्यमातून काही व्हायरस आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये येऊ शकतात. त्यामुळं शक्यतो अशा कुकीजपासून विद्यार्थ्यांना सावधान करणं याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती करून घ्यायची आहे. तिसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. यूज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली. इलेक्ट्रॉनिक साधनाचा काळजीपूर्वक वापर करायचा आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड फाइंड द मीनिंग फ्रॉम इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. विद्यार्थ्यांनी एखादा उतारा वाचायचा आहे आणि त्यातील नवीन शब्दांचे अर्थ इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून शोधायचे आहेत. टेक युजफुल ॲप फॉर डिजिटल डिक्शनरी. विद्यार्थ्यांनी डिजिटल डिक्शनरीचा वापर करायचा आहे. विद्यार्थी मोबाईलमध्ये काही डिक्शनरीजचे ॲप डाउनलोड करून घेऊ शकतात किंवा गुगलवरती सर्च करून सुद्धा विद्यार्थ्यांना शब्दांचे अर्थ मिळू शकतात. शब्दांचे अर्थ इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा इतर भाषेतही विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होऊ शकतात, सापडू शकतात. उदाहरणार्थ ऑक्सफर्ड डिक्शनरी, कॅम्ब्रिज डिक्शनरी किंवा वेबस्टर्स डिक्शनरी अशा या डिक्शनरीजचे काही ॲप्स मोबाईलवरती उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांना योग्य वाटेल असं डिक्शनरीचं एखादं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शब्दांचे अर्थ शोधायचे आहेत. चौथा पॉईंट आहे डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप इन देअर डिव्हाइस. गुगल ट्रान्सलेट हे एक ॲप आहे. हे ॲप देखील विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी शब्द किंवा वाक्य यांचं ट्रान्सलेशन किंवा भाषांतर करू शकतील. त्यासाठी त्यांना ते उपयुक्त ठरणार आहे. टाईप करेक्ट स्पेलिंग्स टू गेट करेक्ट मिनिंग. विद्यार्थ्यांना ज्या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे त्या शब्दाचं स्पेलिंग त्यांनी टाईप करताना अचूकपणे टाईप करणं आवश्यक आहे. लर्न व्हॉइस टायपिंग अल्सो. मोबाईलमध्ये व्हॉइस टायपिंगचाही एक पर्याय उपलब्ध असतो. माईकसारखं चिन्ह असतं आणि ते चिन्ह दाबून धरल्यानंतर किंवा त्या चिन्हाचा वापर करून विद्यार्थी व्हॉइस टायपिंग करू शकतात. म्हणजेच जे शब्द आपण बोलतो ते शब्द आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरती टाईप झालेले दिसतात. तर या गोष्टीचाही विद्यार्थी चांगल्या प्रकारे वापर करू शकतील. लर्न गुगल कीबोर्ड टू टाईप फास्ट. विद्यार्थ्यांना थोडंसं वेगामध्ये टाईप करता यावं त्यासाठी विद्यार्थ्यांनी गुगल कीबोर्ड शिकून घ्यायचा आहे किंवा त्याची माहिती करून घ्यायची आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे लर्न स्क्रीन टच रायटिंग बाय फिंगर इन गुगल ट्रान्सलेट टू फाइंड वर्ड्स इन लेस टाईम. कमीत कमी वेळेमध्ये विद्यार्थ्यांना जर नेटवरती शब्द शोधायचे असतील तर त्यांनी स्क्रीन टचच्या माध्यमातून गुगल ट्रान्सलेटवरती शब्द शोधायचे आहेत. स्क्रीनवरती जरी ते शब्द विद्यार्थ्यांनी बोटानं टाईप केले किंवा पेनानं लिहिल्यासारखे त्यावरती अक्षरं काढली तरी देखील तो शब्द विद्यार्थी सहजपणे इंटरनेटवरती किंवा गुगल ट्रान्सलेटवरती शोधू शकतात. त्या शब्दाचा अर्थ त्यांना लवकरात लवकर समजू शकतो. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी. There are many difficult words for students. Due to these words, students are unable to understand the meaning of extract or passage. Students can use online dictionary for that purpose. Students can download Oxford Dictionary app or any dictionary app in their mobile device. Students also download Google Translate app on their mobile.
using apps, students can find correct meaning of words. थोडक्यात विद्यार्थ्यांनी शब्द शोधण्यासाठी, शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी काय कृती केल्या पाहिजेत त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. एखादा दिलेला पॅसेज विद्यार्थ्यांना कधी कधी समजत नाही, कारण त्यामध्ये काही नवीन किंवा अनोळखी शब्द असतात. तर त्या शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डिक्शनरी ॲप वापरायचं आहे किंवा गुगल ट्रान्सलेट ॲपच्या माध्यमातूनही विद्यार्थी ऑनलाईन त्या शब्दांचे अर्थ पाहू शकतील, शोधू शकतील आणि त्याचा तो पॅसेज समजण्यासाठी त्यांना फायदा होऊ शकेल. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. Teacher gives a demo to find out meaning of words. Teacher reads extract and underlines the new or unknown words. साधारणपणे कोणताही पॅसेज घेतला, पॅराग्राफ घेतला तरी त्यामध्ये काही नवीन शब्द असतात. या ठिकाणी एक उदाहरण आपण पाहूया. एक पॅसेज या ठिकाणी घेतलेला आहे. How and when did people first begin to drink tea? An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. Just then, a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. उदाहरणादाखल आपण या ठिकाणी हा पॅराग्राफ घेतलेला आहे. आता या पॅराग्राफमध्ये सुद्धा अनेक नवीन शब्द आहेत की ज्यांचे अर्थ विद्यार्थ्यांना कळत नाहीत आणि त्यामुळं या पॅसेजचा अर्थ काय आहे तो विद्यार्थ्यांना नीटपणे समजत नाही. म्हणून मग अशा वेळेला पॅसेज वाचत असतानाच लगेच विद्यार्थी यातील काही शब्दांचे अर्थ ऑनलाईन पाहू शकतील आणि तो पॅसेज चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. या ठिकाणी आपण उदाहरणार्थ एक शब्द पाहूया. न्यू वर्ड एम्परर. तो शब्द नाऊन आहे. डिक्शनरीमध्ये जेव्हा शब्द दिलेले असतात तेव्हा त्या शब्दाचा प्रकार किंवा त्या शब्दाची जात दिलेली असते. या ठिकाणी एम्परर हा शब्द नाऊन आहे. त्या शब्दाचा अर्थ आहे अ सॉव्हरीन रूलर ऑफ ॲन एम्पायर, म्हणजेच एखाद्या राज्याचा सम्राट. दुसरा अर्थ आहे त्या शब्दाचा ॲन ऑरेंज अँड ब्राऊन नॉर्थ अमेरिकन बटरफ्लाय. तर या ठिकाणी या पॅसेजला अनुसरून हा जो पहिला अर्थ आहे अ सॉव्हरीन रूलर ऑफ ॲन एम्पायर म्हणजे सम्राट, हा अर्थ त्या ठिकाणी या पॅसेजमध्ये या शब्दाचा लागू होतो. तर अशा प्रकारे अनेक जे काही शब्द असतील त्या शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांनी त्या कॉन्टेक्स्टला किंवा त्या पॅसेजला अनुसरून लक्षात घ्यायचे आहेत. Suppose we are trying to find out the meaning of word work. We can use online dictionary. उदाहरणार्थ आपल्याला वर्क या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर आपण ऑनलाईन डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ शोधू शकतो. वर्क ॲज नाऊन. आता काही काही शब्द हे वेगवेगळ्या प्रकारे वापरलेले असतात. उदाहरणार्थ वर्क हा शब्द नाऊन म्हणूनही वापरला जातो किंवा व्हर्ब म्हणूनही वापरला जातो. या ठिकाणी आधी आपण त्याचा नाऊन म्हणून काय अर्थ होतो ते पाहूया. मीनिंग activity involved in mental or physical effort done in order to achieve a purpose or a result. म्हणजे एखादी कृती की ज्यामध्ये आपण मानसिक किंवा शारीरिक दृष्टीनं कार्यरत असतो काहीतरी उद्देश किंवा काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी, अशा प्रकारची कृती म्हणजे काम किंवा वर्क. सिनॉनिम्स या शब्दाचे समानार्थी शब्द लेबर, टॉईल, स्लॉग, ड्रजरी, एक्झर्शन एटसेट्रा. अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द लेजर ऑर रेस्ट. तर अशा प्रकारे वर्क या शब्दाचं नाऊन या अर्थाने आपण माहिती पाहिलेली आहे. आता वर्क ॲज अ व्हर्ब क्रियापद म्हणून या शब्दाचा अर्थ किंवा उपयोग किंवा माहिती पाहूया. मीनिंग टू बी एंगेज्ड इन फिजिकल ऑर मेंटल ॲक्टिव्हिटी इन ऑर्डर टू पर्पज ऑर अ रिझल्ट. एखादी कृती करणं किंवा एखादं काम करणं. In this way, we get such types of meanings in online dictionary app in our smartphone. आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये देखील अशा प्रकारे शब्दांचे ऑनलाईन अर्थ पाहू शकतो. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे प्रॅक्टिस. टीचर विल टेक प्रॅक्टिस ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, त्याची प्रॅक्टिस किंवा त्याचा सराव आपण या ठिकाणी घेऊया. उदाहरणार्थ फ्रेंड शब्द आहे. नाऊन म्हणून हा शब्द वापरला तर त्याचा अर्थ आहे अ पर्सन विथ whom one has a bond of mutual affection. फ्रेंड या शब्दाचा अर्थ परस्पर स्नेह संबंध असणारी व्यक्ती. सिनॉनिम म्हणजेच त्याचा समानार्थी शब्द कंपॅनियन ऑर पॉल. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द
एनिमी. तर अशा प्रकारे फ्रेंड या शब्दाची माहिती आपल्याला डिक्शनरीमध्ये, ऑनलाईन डिक्शनरीमध्ये मिळू शकते. फ्रेंड ॲज अ व्हर्ब. फ्रेंड हा शब्द क्रियापद म्हणून घेतला तर त्याचा अर्थ ॲड समवन टू अ लिस्ट ऑफ फ्रेंड्स ऑन अ सोशल नेटवर्किंग साईट. सोशल नेटवर्किंग साईटमध्ये एखाद्याला आपला मित्र किंवा फ्रेंड म्हणून ॲड करणं म्हणजेच फ्रेंड. क्रियापद या अर्थाने ह्या शब्दाचा अर्थ होतो. आपण फेसबुकवरती पाहतो किंवा म्हणतो आपण की आपण त्याला फ्रेंड रिक्वेस्ट केलेली आहे किंवा त्याला फ्रेंड केलेला आहे, या अर्थाने हा शब्द क्रियापद म्हणून वापरलेला असतो. आणखी या ठिकाणी काही शब्द दिलेले आहे. कूल, त्याचा अर्थ काय होतो, त्याचा सिनोनिम काय आहे, त्याचे अँटोनिम्स काय आहेत, हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शोधायचं आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी दिलेल्या शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांनी डिक्शनरीमध्ये शोधायचे आहेत आणि ते वहीत लिहून ठेवायचे आहेत. शब्द आहेत स्टँड, स्टॉप, ड्रॉ, पेंट, स्टील. या शब्दांचे अर्थ शोधून विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायचे आहेत. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. वी हॅव टू चेक हाऊ टू हँडल स्मार्टफोन्स. स्मार्टफोन कसा हाताळायचा याची माहिती आपण पाहूया. इंडिव्हिज्युअल मॉनिटरिंग ऑर सुपरविजन बाय द टीचर. शिक्षक किंवा पालक विद्यार्थ्यांवरती मोबाईल वापरताना लक्ष ठेवतील. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. या ठिकाणी इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 75 वर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डिक्शनरीमध्ये शब्दाचा अर्थ शोधून ऑनलाईन डिक्शनरीमध्ये शब्दाचा अर्थ कशा प्रकारे शोधायचा याविषयीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जो शब्द आपण पाहिलेला होता वर्क, तो या ठिकाणी शोधलेला दाखवलेला आहे. नाऊन म्हणून, व्हर्ब म्हणून त्याचे अर्थ, त्याचे समानार्थी शब्द, त्याचे विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे चिन्ह आहे साऊंड दर्शवलेलं, तर त्या चिन्हावरती आपण जर ऑनलाईन असताना क्लिक केलं तर त्या शब्दाचा उच्चार काय आहे तो आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतो. वी यूज डिक्शनरी टू. आपण डिक्शनरीचा वापर कशासाठी करतो? फाइंड द मिनिंग्स ऑफ वर्ड्स. पहिला उपयोग आहे की शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी. दुसरा उपयोग आहे फाइंड आउट द करेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड्स. शब्दाचं अचूक स्पेलिंग काय आहे किंवा बरोबर स्पेलिंग काय आहे हे शोधण्यासाठी आपण डिक्शनरीचा वापर करत असतो. फाइंड आउट हाऊ टू प्रोनाऊन्स ऑर से वर्ड्स. त्या शब्दांचे उच्चार कसे आहेत नेमके ते उच्चारही त्या डिक्शनरीमध्ये दिलेले असतात. फाइंड आउट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच अ वर्ड इज. तो शब्द कोणत्या प्रकारचा आहे किंवा त्या शब्दाची जात कोणती आहे हे देखील त्या ठिकाणी नमूद केलेलं असतं. आणि शेवटी युसेज ऑफ द वर्ड. त्या शब्दाचे उपयोग काय होतात किंवा वाक्यामध्ये, फ्रेजमध्ये ते शब्द कशा प्रकारे वापरले जातात याची माहिती त्या डिक्शनरीमध्ये दिलेली असते. तर ह्या सर्व गोष्टींच्या उपयोगासाठी आपण डिक्शनरीमधील शब्द शोधणं हे खूप आवश्यक असतं. ॲक्टिव्हिटीमधील शेवटचा पॉईंट आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न. स्टुडंट्स लर्न टू हँडल स्मार्टफोन्स. विद्यार्थी स्मार्टफोन्स किंवा मोबाईल कसे हाताळायचे हे शिकलेले आहेत. स्टुडंट्स लर्न टू डाउनलोड ऑनलाईन डिक्शनरी ॲप. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डिक्शनरी ॲप डाउनलोड करायचं शिकलेले आहे. स्टुडंट्स लर्न टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ वर्ड्स फ्रॉम ऑनलाईन डिक्शनरी. ऑनलाईन डिक्शनरीमध्ये शब्दाचा अर्थ कशा प्रकारे शोधायचा किंवा शब्द कशा प्रकारे शोधायचा हे विद्यार्थी शिकलेले आहेत. स्टुडंट्स लर्न व्हॉइस टायपिंग अँड स्क्रीन टच टायपिंग. व्हॉइस टायपिंग त्याचबरोबर स्क्रीन टच टायपिंग हे प्रकारही या ॲक्टिव्हिटीनुसार शिकणार आहेत किंवा शिकलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.